उलगडलं उलगडलं रहस्य उलगडलं 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 रहस्य. वहिनी बॉस मला सांगा, चिटकोबा स्वतःचं काय मंदिर बांधणार आहे का? हे नॉर्मली मंदिरात घंटा असते, पण राक्षसांच्या मंदिरात पण घंटा असते काय? सॉरी. चिटकोबा, कसलं रहस्य उलगडले? या घंटेचं काही रहस्य आहे का? भद्रे भद्रे, तू ही घंटा माझ्याकडे आणून तू खूप मोठं काम केलेस माझं. अगं शिवा शक्तीला याच घंटेने संपवणार आहे. घंटास्त्र. काय? होय, घंटास्त्र. शक्तीला मरणाच्या दाढेत लोटणार घंटास्त्र. बहुतेक शिवाला या घंटेचं रहस्य कळलं असावं, म्हणून त्याने ही घंटा जमिनीत पुरून टाकली. पण ती आता माझ्या जवळ आली आहे. नियतीने सुद्धा आपल्या बाजूने कौल दिलाय. शक्ती मरणार आणि शक्ती एकदा का मेली की आपला विजय होणार. आपला विजय होणार. अटक मटक सटक. गणपती बाप्पा, आता तुझ्याकडे दुसरं कसलंच मागणं मागत नाही बघ. बस आमची ही एक इच्छा पूर्ण करा. बाकी आमचा तुझ्यावर विश्वास असतो. हा, तुम्ही दोघं बाप्पाकडे एवढं असं काय मागताय? शक्ती आणि शिवाच्या सुखाबद्दल बोलत होतो. शक्ती आणि शिवाचं लग्न लवकरात लवकर होऊन दे, हीच इच्छा आम्ही बाप्पाकडे व्यक्त करत होतो. नाना आप्पा भाऊ, मी आम्ही बाप्पा जवळ हेच मागितलं. आता तरी दोघांच्या डोक्यावर सुखाच्या अक्षता पडाव्या, एवढीच इच्छा आहे माझी. नाना भाऊ, आता आपण शक्ती आणि शिवाच्या लग्नाचा विचार करायला हवा बघा. हो, पण त्यात काही विघ्न नको यायला. बस ताई, अजिबात काळजी करू नका. बाप्पा आहेत, काय बी विघ्न येणार नाही बघा. आणि आता शिवाच्या शरीरातून मायावी शक्ती बी निघून गेल्यात. मी का म्हणतो नाना, शक्ती आणि शिवा स्वतःहून त्या लग्नाचा विषय काढणार नाही, त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन तयारीला लागू. अगदी माझ्या मनातलं बोलला आप्पा भाऊ. कसली तयारी चालली? हो, शक्ती आणि शिवाच्या लग्नाच्या तयारीबद्दल बोलतोय आम्ही. आता शिवा पहिल्यासारखा ठीक झाला असतो ना? हो, तर मग शिवा आणि शक्तीच्या लग्नाबद्दल पुन्हा बोलायला काही हरकत नसते ना? बरोबर बोलताय तुम्ही. खरं तर ना माझ्या मनात पण आलं होतं शिवा आणि शक्तीच्या लग्नाविषयी, पण बरं झालं तुम्हीच बोललात. छान करूया, छान तयारी करूया दोघांच्या लग्नाची, नाही का? वहिनी साहेब, गणपती बाप्पा त्यांच्या गावी गेले का शिवा आणि शक्तीच्या लग्नाची बोलणी करूया. चला आप्पा भाऊ, तयारीला लागूया. या इकडे. काय लागणार आहे तयारी करूया. आणि शिवा शक्तीचं लग्न धूमधडाक्यात करायचं. आले मोठे लग्नाची बोलणी करायला. करा लग्नाची बोलणी करा, लग्नाचा मांडव सजवा. तुम्ही शिवा शक्तीच्या लग्नाचे सनी चौघडे वाजवण्याचं स्वप्न बघा. पण चिटकोबा तुमच्या स्वप्नांची कशी राख रांगोळी करतोय ना, ते बघा आणि बघतच राहा. काय समजली? शक्ती, मला असे संकेत मिळत आहेत की तुझ्या आयुष्यात काहीतरी अघटित असं घडणार आहे. काय होणार आहे सांगा ना मला. काय घडणार आहे आमच्या आयुष्यात? नेमकं मी सांगू शकत नाही, परंतु मला अशी चाहूल लागते की काहीतरी भयंकर घडणार आहे तुझ्या आयुष्यात, हे मात्र नक्की आहे.
शक्ती, काय झालं? आपण एवढी का घाबरली? नाही, काही नाही, काही नाही. काय झालं? कसला विचार करत होती का? त्या साधू बाबांचा. शिवा, त्यांनी जे सांगितलंय ना ते माझ्या मनातून जातच नाहीये. सतत तेच विचार येत आहेत. काय अघटित घडणार होतं? शक्ती, आपल्याला तर वाटतं ना त्या साधू बाबांना त्या घंटेबद्दलच बोलायचं होतं. पण तू टेन्शन कशाला घेते? आपण बोललो ना ती घंटा आपण पुरून आलोय. आता काही पण अघटित नाही होणार, नको टेन्शन घे तू. आणि बघ शक्ती, काही नाही होणार. कुठलंही संकट येऊ दे, आपण दोघं एकत्र मिळून त्याचा सामना करू. घाबरायची काही पण गरज नाही, समजलं? हो शिवा, बरोबर आहे तुझं. पण कितीही नीट राहायचा प्रयत्न केला तरी मनात भीतीचं काऊर असतंच. त्या चेटकोबाचा प्रत्येक डाव आजपर्यंत आपण हाणून पाडलाय. त्या चेटकोबाचा वध करून त्याला संपवायचंय, पण त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं? आजपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गच आपल्याला सापडला नाहीये. काय आपलं मन आपल्याला सांगतंय त्या चेटकोबापर्यंत पोहोचायचा मार्ग आपल्याला आपला बाप्पाच दाखवणार. पण कधी शिवा? बाप्पाच्या विसर्जनानंतर त्या चेटकोबापर्यंत पोहोचायचा मार्ग आपल्याला सापडणार शक्ती. या चिटकोबाचं ना मला काही कळत नाहीये. या 3 बाहुल्या हे हो हा नक्की कोणता विधी करतोय? गणपती बाप्पा काल मूर्ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्णी पूर्णी प्रेम खूपागयाची सर्वांगी सुंदर मत्स्यदुराशी आणखी धरते माय मुक्ता फळाची. जय देव जय देव.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती सदा सदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणेची आता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. बाहुली कालचक्रानु अघोरस्य कालत्रय कर्म धर्म सुराय नेत्र छत्र अंधारम नेत्र छत्र अंधारम नेत्र छत्र अंधारम. चिटकोबा, तुझं काय सुरू आहे सगळं? च्या बाहुल्या, तू नक्की कुठला विधी करतोय? सांगणार आहेस का मला? शांत बस आणि मी काय करतोय ते बघ. काय कसल्या कानाकडे चाललंय? अप्पा, तुम्हाला काही बोलायचंय का? नाही ते अरे, तुमची काय खुनवाखुनवी सुरू आहे? काय ते स्पष्ट बोला ना. शक्ती, हा, शिवा आता ठीक झालाय. खूप मोठ्या संकटातून तुमचं प्रेम जिंकलंय. अरे शक्ती, आमची फक्त हीच इच्छा आहे. नाही म्हणजे आम्ही असा विचार केलाय की शक्ती बस झालं का आता. जास्त न ताणता तुमच्या लग्नाचा भार उडवून टाकू बघ. एक मिनिट. अप्पा, अम्मा, नाना, आपण लग्नाचा विषय आता नको काढायला. का? आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर लग्नाचा विषय काढूया. ए पोरांनो, शक्ती बराबर बोलायली. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर आपण विषय काढू. हा, पण गणपती बाप्पाचं विसर्जन आजच विसर्जन आहे. अरे हो, अरे इसी बात में और मिठाई का नंद्या नंद्या थांब. नुसतं या खडी साखरावर भागायचं नाही. मला मोतीचूर लाडू आण बघ.
पण ना जरा तुमच्या मनासारखं बोललो ना लगेच हुरून जाता तुम्ही लोक. अयो शिवा, तू काय बोलतोयस ते कळलं नाही बघ. अम्मा, आता ना आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करूया आणि हा लग्नाचा विषय हे सगळं झाल्यानंतर काढूया, चालेल ना? चला विसर्जनाच्या तयारी लागू. येस येस ही गोष्ट पहिली. हो चिटकोबा, चिटकोबा, हे बावल्या म्हणजे ही अम्मा, आप्पा आणि नाना. हे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे नक्की चिटकोबा? त्या शिवा आणि शक्तीसाठी नवा चक्रव्यूह रचतोय. एकदा का दोघे त्या चक्रव्यूहात अडकले की त्यांची सुटका नाही. अटक अटक सटा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. भाऊ तुम्ही पण चला ना आमच्यावर मिरवणुकीला. कशा अरे नाही येऊ शकत. आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आले, ते म्हणाले की गोळ्या घ्या आणि थोडा आराम करा म्हणजे शक्ती. अगं औषधं दिलीत मला, आणखीन जरा घेतलं ना की मला बरं वाटेल पूर्णपणे. मी जाते, चल. अँड यू? नाही नाही नाही, काय ते वहिनी बॉसना बरं नसलं ना की मला बरं वाटत नाही. मला बरं नसलं की प्रिन्स बॉसना असं बरं वाटत नाही. मग तू सर्कल पूर्ण झाला की मला असं गरगरायला लागतं. आई ग बहिणी बॉस चला. हो, तुम्हाला कुठे दिवसभर नाचायला सांगतोय मी. थोड्या वेळ नाचा ना, फक्त विसर्जनापुरता. चला या ना, या. अरे थोडा वेळ कशाला? मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. नाचा नाचा शिवशक्ती, किती नाचायचे तेवढा नाचा. पण हा तुमचा नाच आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी काहीच काळासाठी टिकून राहणार आहे. थोड्याच वेळात आमचा चिटकोबा असा काही डाव टाकणार आहे, ते बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काय समजले? एम एम सिंग श्रिंग किम किम हिम हिम श्रिंग श्रिंग
हे बा रक्तासुरा, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मदत कर बा रक्तासुरा. मला हवं असलेलं प्रात्यक्षिक दाखव. माझ्या मदतीला धावून ये बा रक्तासुरा, धावून ये. चला आता आपण गणपती बाप्पांचे आभार मानू. गणपती बाप्पा, 1.5 दिवस पाहुणा म्हणून आमच्या आयुष्यात आलास, पण आमच्या आयुष्यात सुख पेरलंस. तू घरी आल्यामुळे सकारात्मकता आली. आमच्यावर येणारी संकट तू परतवून लावलीस. असाच कायम आमच्या पाठीशी उभा राहा. आमचं रक्षण कर आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे. आणि हो, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा.